राजाराम काकांवर हल्ला करण्यापर्यंत तुझी मजल गेली. हो, केलं मी हे सगळं. कारण त्या राजाराम पंडितनी कधीच आपल्याला एकत्र येऊन दिलं नसतं. तुझ्याशी लग्न करण्यासाठी केलंय सगळं. तुला मिळवण्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी, फक्त तुझ्यासाठी केलं मी हे सगळं. काय बोलताय तितका वेळ दोघं? काय बोलायला आली असेल प्रियंका? माझ्या संसाराला लागलेली ब्याद आहे ती. तिच्यामुळे किती त्रास सहन करावा लागलाय मला, तरी अजूनही ब्याद दूर होत नाहीये. देवा देवा, माझ्या शार्दूलला तिच्या कचाट्यातून सोडव, वाचव त्याला. तू जाऊ नकोस हवं तर, पण मी गेले नाही तर तुझा तो काका तो परत मला जेलमध्ये पाठवेल. त्यांच्याशी मी बोलेन. तू राहा चंद्रपुरात. खरंच? पण यापुढे आपण एकत्र राहू शकणार नाही. मी नेहा बरोबरच राहीन. वाटलंच होतं मला, वाटलंच होतं तू असंच करशील म्हणून. फक्त बायकोचं कर्तव्य म्हणून तू जर माझ्यावर थांबणार असशील आणि तुझं अजूनही त्याच्यावरती प्रेम असेल तर असं करू नकोस. तू जा त्याच्याबरोबर. हवं तर मी तुला डिवोर्स द्यायला तयार. नाही, प्लीज असं बोलू नका. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. माझं फक्त तुमच्यावरच प्रेम आहे. त्या निरंजनचं तोंड बघायची इच्छा नाहीये माझी. तिचं जर माझ्यावर प्रेम नसतं तर ती इतके दिवस माझ्यासाठी का थांबली असते? शार्दूल, माणसाने इतकंही भोळं असू नये. तुला काय वाटतं, तुझ्यासाठी आजपर्यंत बिनलग्नाची थांबली आहे ती? हर्षवर्धन भोसलेंबरोबर संबंध होते तिचे. नेहा? हो. नेहा, तू आजपर्यंत बोलले नाही मी, पण आज पर्याय नव्हता म्हणून बोलावं लागलं. आधी तिने आसावरी ताईचा संसार उद्ध्वस्त केला आणि आता माझ्या संसारात विष कालवते. तरी तुझा तिच्यावरच विश्वास आहे. शार्दूल, तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तो नीट विचार करून घे. पुन्हा जर तू तिच्यावरच विश्वास ठेवलास तर एक लक्षात ठेव, स्वतःच्या संसाराला आग लावून घेशील. मी आदित्य भोसले बोलतो, मानसीचा नवरा. काय प्रॉब्लेम काय तुमचं? काय झालं? काय नाही, त्यानंच फोन कट केला. तुम्ही थांबा, मी आणि शार्दूल पटकन तयार होतो, आपण लगेच निघूया. मी येते पटकन. कसं समजावं हिला आता? मला आसावरीशी ज्या विषयावर बोलायचं आहे ते सगळं हिच्यासमोर नाही बोलता येणार मला. काय करू आता? हट्टालाच पेटले म्हटल्यावर नावच लागणार. त्या आदित्याच्या धमकीला मी नाही घाबरणार. त्या मानसीला या निरंजनकडे यावं लागेल, यावंच लागेल.